शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत. परंतु दर्जेदार शिक्षण घ्यायचे असेल तर खाजगी शाळेशिवाय पर्याय नाही, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. खाजगी किंवा इंग्रजी शाळेत शिक्षण घेतल्यानंतरच विद्यार्थी यशस्वी होतो, हा समज खोडून काढला आहे चापानेर येथील डॉक्टर अशोक पवार यांनी. जिल्हा परिषदच्या शाळा जरी इन्फ्रास्ट्रक्चर आज आपल्याला थोडं कमी जास्त प्रमाणात असेल आणि शाळांचं जरी जुन्या खोल्या इमारत ही जरी आपल्याला चकचकीत नसली तरी पण जिथं शिक्षकांची गुणवत्ता ही कोणत्याही बाबतीत तडजोड केलेली नसते. कारण जे शिक्षकांची निवड होती ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते आणि ती निवड जशी मी MPSCची परीक्षा देऊन अधिकारी लेवलला पोहोचलो आणि 9 वर्ष सर्व्हिस केली तशी त्याही शिक्षकांची पात्रता परीक्षा ही त्याच लेवलला कंडक्ट केल्या जाते आणि त्यानंतर त्या शिक्षकांची निवड होती. म्हणजे त्या शिक्षकांना D.Ed केल्यानंतर ही फक्त D.Ed झालं म्हणून शिक्षक घेतलं असं नाही आहे, तर त्यांना त्या कसोटीची परीक्षा देऊन पास व्हावं लागतं. डॉक्टर अशोक पवार यांचे 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा चापानेर येथे झाले. अशोक पवार यांची घरची परिस्थिती बेताची होती. आई वडील दोन्ही शेतकरी. अशा परिस्थितीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील BHMS पदवी मिळवली. यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन राज्य कर निरीक्षक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात काही वर्ष डेप्युटेशनवरती शासकीय सेवा पूर्ण केली. अभ्यास वाचतात 10 मध्ये 8-9 तरी चांगले काहीतरी होतात. म्हणजे शेती जरी केली तरी. सामाजिक कार्याच्या माध्यमातून कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन ते शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत आहे. सर्व प्रकारचा माणसाचा विकास करण्याचं एक साधन आहे, तर त्याला आपण फक्त काय करायचंय, आपण मनापासून हजर राहायचंय, समजून घ्यायचंय, एखादी गोष्ट नाही तसेच कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजूंना मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करीत आहे. स्ट्रक्चर जरी थोडंफार इतर शाळांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत चकचकीत जरी नसलं तरी इथला विद्यार्थी मात्र 100% चुणचुणीत असतो. याचे असंख्य उदाहरणं आपल्याला आजूबाजूला परिसरात वेगवेगळ्या डिपार्टमेंटला बघायला मिळतात. am अवधूत. I am 9 years old. I am 130 centimeters tall. वैद्यकीय क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी, बिल्डिंग डेव्हलपमेंटच्या व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी आणि आता सामाजिक क्षेत्रात डॉक्टर अशोक पवार यांनी पदार्पण करून गुणवत्तेचं खणखणीत नाणं जिल्हा परिषद शाळा हेच अस्सल सोनं हे वाक्य खरं करून दाखवले आहे.